पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेलं आंदोलन आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर आयुक्तांमधली पुण्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे। त्यामुळे जोपर्यंत एफआरपीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच ठिय्या सुरू ठेवण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले आहेत। थंडी वाढते, मात्र त्यानंतर सुद्धा राजू शेट्टी यांच्या सोबत इथे आलेले हजारो शेतकरी इथेच ठिय्या मांडून बसलेले आहेत। एफआरपीचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, शेतकरी काही हलायला तयार नाहीत, प्रशासनाकडून काही हालचाली होत आहेत? चर्चेच्या 3 फेऱ्या झालेल्या आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं शिष्टमंडळ हे साखर आयुक्तांकडे गेलं होतं, मात्र अद्यापर्यंत कुठलाही तोडगा निघू शकला नाहीये। त्यामुळे आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्या ठिकाणी हे आंदोलक बसले होते त्याच ठिकाणी आपला घरून आणलेला डबा हे या ठिकाणी खात आहेत, रस्त्यावरतीच या ठिकाणी जेवण करतायत। ज्या पद्धतीने साखर आयुक्तांनी अद्यापर्यंत या एफआरपी संदर्भात कुठलाही तोडगा काढलेला नाहीये, जोपर्यंत तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेल्या आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की या रस्त्यावरती लांबपर्यंत सर्व आंदोलक आपल्या ग्रुपने बसून एका ठिकाणी जेवण करतायत। सगळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व आंदोलक हे जमा झालेले आहेत। स्वतः राजू शेट्टी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि या ठिकाणी सर्व आंदोलकांना मार्गदर्शन सुद्धा करतात। आंदोलक काही आहेत आपल्या सोबत, काय सांगणार? खरं तर तुम्ही सकाळी निघाला होतात आणि ज्या पद्धतीने तुमची मागणी आहे की थकीत एफआरपी तुम्हाला मिळावी, अद्यापर्यंत तोडगा निघत नाहीये, काय नेमकं तुमचं म्हणणं? राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन चालू आहे ते यशस्वी 100% होणारच आहे आणि एफआरपी घेतल्या इथून पूर्ण एफआरपी घेतल्याशिवाय इथून आम्ही हलणार नाही आहे। काय खरं तर अजूनपर्यंत तोडगा निघत नाहीये, तुम्ही अजून इथंच थांबणार आहात की जाणार आहात? काय कुठून? आम्ही इथंच रात्रभर नाही, 2 दिवस 4 दिवस राहायला जरी लागलं तरी राहणार आहे मी। आणि मुळात म्हणजे तोडगा काढायचा प्रश्नच नाही। ही बाब आहे कायदेशीर। जे सरकार अगर जे साखर कारखानदार कायद्याप्रमाणे चालत नाही तर सर्वसामान्य लोकांकडे त्यांनी कायदेशीर बाबी त्यांनी पाळावेत असं म्हणजे अपेक्षा करणं म्हणजे महामूर्ख आहेत असं माझं म्हणणं आहे। आज साहेब असं आहे की आज शेतकऱ्याची जर अवस्था बघितली तर शेतीमध्ये येणारा रोजगारी आठवड्याला पगार घेऊन रिकामा होतोय। नोकरीमध्ये असणारे लोक 1 ते 10 तारखेला पगार घेतात। व्यापारी सर्वसाधारणपणे 75% रोखीनं व्यापार करतात, बाकीचं काय थोडं म्हणजे उधारी ठेवत असतील। पण आमची अवस्था असा आहे, एकदा जून जुलै ऑगस्टला ऊस लावल्यानंतर 17 ते 18 महिन्यानंतर आमचा ऊस जाणार, मग आमच्या हातात पैसे पडणार, मग आम्ही संसार चालवायचा कसा? शाळेची म्हणजे फी आहे म्हणा, घरच्या प्रापंचिक म्हणजे अडचणी आहेत, हे आम्ही कसं भागवायचं? आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय, 14 दिवसात राहू दे निदान, आज 90 दिवस झाले। योगेश, आणि त्यामुळेच हे सगळे शेतकरी जे आहेत ते ठाण मांडून बसलेत। आता कधी याची दखल घेतली जाते पाहावं लागेल। राजू शेट्टी यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र एकूणच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी जेव्हा आम्ही बातचीत केली त्यावेळेला नेमकं त्यांनी काय म्हटलं ते देखील आपण पाहूया। काय नेमकी चर्चा झालेली आहे आणि तोडगा काय निघाला याच्यात? आज अखेर साधारण 5320 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं लागतात कारखाने, आणि हे पैसे शेतकऱ्याला लवकरात लवकर कसे मिळवून देता येईल हा आमचा पण प्रयत्न आहे। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पण हीच मागणी आहे की हे पैसे लवकरात लवकर दिले पाहिजेत। 2 चर्चेच्या 3 फेऱ्या झाल्यानंतर यांचं या विषयावर आमचं एकमत झालं आहे की ज्या कारखान्यांनी शेतकऱ्याचा 1 रुपया जरी एफआरपीचा पेंडिंग ठेवला असेल तर त्या उर्वरित रकमेसाठी एफआरपी साठी आरआरसी आम्ही इश्यू करावी। आणि अशी आरआरसी इश्यू केल्यानंतर म्हणजे साधारण 171 कारखाने चे 174 कारखाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर या कारखान्यांसाठी आरआरसी इश्यू केल्यावर याची वसुलीची कारवाई जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल। आता फक्त तांत्रिक मुद्दा उरला आहे की अशा काळात एकदा आरआरसी इश्यू केली आणि त्याच्यात जी मुदत दिलेली असते आरआरसीची त्याच्या अगोदर तुम्ही 7 दिवसाच्या आत असं जर नाही झालं पेमेंट तर मग 7व्या दिवशी एफआयआर करू, असा एक त्यांचा दुसरा मुद्दा आहे। त्याच्याबद्दल आमची चर्चा चालू आहे। अजूनही आंदोलन हे सुरूच आहे, एकूणच त्या बाबतीत सुद्धा या संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा सुरूच आहे। कॅमेरामन सुशांतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।